आदरणीय आमचे लाडके मित्र ज्यांचा वाढदिवस आहे ते अमोलजी भुजबळ साहेब, त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्याच्या कार्यसम्राट अशा रगरणी आमच्या भगिनी आशाताई मुचके, आमचे मित्र संतोष नाना खैरे, वारवाडीचे सरपंच रामभाऊ मेहर, त्याचप्रमाणे आमचे ज्यांचं हसून खेळून भाषण झालं ते आमच्याबरोबर आमच्या पंचायत समितीचे गटनेते आणि सदस्य आदरणीय गांधाळे साहेब, जुन्नर तालुका आदिवासी सरपंच संघटनेचे अध्यक्ष अमोलभाऊ लांडे, आमचे जुने मित्र संतोष भाऊ वाघ आणि आमच्या जवळचा एक मित्र पंडित भाऊ ढोले सर, आणि विशेष करून माझे जवळचे मित्र मीडियामध्ये पाहिलं तर सुरेशजी वाणी आणि राजकारणामध्ये पाहिलं देवराम लांडे, अशा प्रकारची आमची मैत्री. खरोखर या ठिकाणी खरं असताना दिवसभर तर मी खूप थकलेला आहे. माझा मतदारसंघ आशाताई तळमाची ते आंब्याची म्हणजे 43 गावं. पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात अवघड मतदारसंघ म्हणजे आदिवासी वादळाचं. माझं नाव आदिवासी वादळ आहे म्हणून काय एवढा परिसर, अशा प्रकारचा माझा अवघड मतदारसंघ. आज 9 ऑगस्ट आमचा एक आदिवासी जन्मदिवस आणि एक मानाचा संपूर्ण देशामध्ये, आणि म्हणून आल्याबरोबर या ठिकाणी खरंतर पाहिल्यानंतर आज मी एवढा जमलो होतो. परंतु अमोलभाऊ भुजबळ मित्र कसा असावा, तर अमोलभाऊ सारखा मित्र म्हणून या ठिकाणी त्या वाढदिवसाला गेलंच पाहिजे. आणि म्हणून मी 7:30 वाजता मावळतून आलो, पण इथे मी 8 वाजता पोहोचायचा प्रयत्न केला आणि मी पोहोचलो. खरोखर अमोलभाऊ बद्दल अनेक जणांनी सांगितलं की कार्यकर्ता कसा असावा, आणि मी ताईंना नेहमी सांगत असतो, ताईने कार्यकर्ते जे कार्यकर्ते आता संतोष भाऊनी जाहीरपणे कबूल केलं की ताईसारख्या कार्यक्षम नेत्या नाहीत. संतोष भाऊचंही बरोबर आहे, आणि म्हणून अमोल भाऊ तर काय ताई समर्थक आम्ही, पण ते कुणाच्याच समर्थक असू द्या, पण त्यांना काम करणारा माणूस आवडतो. आणि म्हणून माझी अमोल भाऊची मैत्री झाली. मला खूप अभिमान वाटलं अमोल भाऊच्या कन्याचं की वडिलांबद्दल एवढं तोंड भरून कौतुक केलं, आणि वडिलांबद्दल काय बोलावं त्या मुलीला खरं तर काही कळत नव्हतं. खूप खूप धन्यवाद. ती भविष्य काळामध्ये फार मोठी अधिकारी व्हावं. राजकारणात नको बाई, राजकारण अवघड आहे, आणि म्हणून फार चांगले मार्ग पाडलेत. मम्मीची कृपा, कारण मी सुद्धा राजकारणामध्ये असताना माझा अमोल असेल, दीपक असेल, मला कधी घरी लक्ष द्यायला जमलं, पण माझी मिसेस अमोलची मम्मी शिक्षिका असल्यामुळं मला काय मुलांचं कधी शिक्षणाकडे ताई बघावं लागलं नाही. आणि म्हणून आपण खरं तर अमोल भाऊच्या बाबतीमध्ये किती जरी बोलला, आता या ठिकाणी हे हॉटेल आहे सत्यवान भाऊ बाळासाहेब, तसं नावात आहे त्याचं हॉटेल आहे. मी खरं तर उद्घाटनाला पोहोचू शकलो नाही, परंतु सत्यवान भाऊ सारखा एक स्वच्छ कार्यकर्ता. सत्यवान भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही पण या राजकारणामध्ये, कारण तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे. आणि तुम्ही सुद्धा आज वाढदिवस जरी आमच्या गटात आलं तरी चालेल, आम्हाला चालतं, कारण जायचं माझं ठरलंय. काय आपण राजकारणामध्ये एकीवेळेला धावतायचं नाही, ज्याच्या नशिबात असेल त्याला भेटतंय. उद्या आरक्षणामध्ये काय आरक्षण येईल, महिला येईल, पुरुष येईल, ओबीसी येईल, काय येईल सांगता येत नाही. आरक्षण आपल्या हातामध्ये नसतं, आणि म्हणून नशिबाला काही गोष्टी घ्यायच्या असतात, आणि म्हणून कधी कुणी कुणाचा द्वेष करायचा नसतो. आणि म्हणून सत्यवान भाऊ बाळासाहेब एक अत्यंत, मी त्यांच्या दुकानातून रस्त्याला बघत असताना खरोखर त्या माणसाला एवढा आदर आहे. आम्हाला सोमवारच्या कोळी क्षेत्रामध्ये अमोल भाऊनी आणि सत्यवान भाऊनी एवढी मदत केली. ताई तर काय पहिल्यापासून ओपन करायलाच होत्या, परंतु मित्र कसा असावा, तर अमोल भाऊच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मी सत्यवान भाऊची माझी मैत्री झाली. आणि म्हणून सत्यवान भाऊ खराब मुंबईला वरून इकडे आले, आणि मुंबईवरून आलेल्या माणसाला राजकारण धाज नसतं. जो माणूस मुंबईवरून येतो ना त्याला राजकारण धार्जिन आहे. आणि म्हणून सत्यवान भाऊ तुम्ही काळजी करू नका.
हाय तुम्हाला स्टार आहे. तुमची इच्छा असेल तर इच्छा पूर्ण होईल. पण ताई बरोबर राहा. तर ताई कधी संतोष वागणे सांगितल्याबरोबर ताई कधी कोणाला काय करेल काही सांगता येत नाही. आणि म्हणून असो या ठिकाणी सत्यवान भाऊच्या बाबतीमध्ये मला जे मैत्रीचा मी एक आदिवासी भागामधला कार्यकर्ता असून सुद्धा त्यांचे जे कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमाला मला त्यांनी आवर्जून बोलवण्याचा प्रयत्न केला. मी शक्य झालं तेव्हा निश्चितपणे गेलो. आणि म्हणून अमोल भाऊ आपण आज या ठिकाणी वर्धत करताय. मग अशी राजकारणावर मी बोलणार नाही का ना वाढदिवसाचा कार्यक्रम आहे. राजकारणावर बोलायची काय इथं गरज येईल तेव्हा बोलूया. आणि राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं माझे राजकीय मित्र वाणी साहेब आहे. वाणी साहेब सांगायचं तर करू. राजकारणामध्ये कधी कोणाला कधी घाबरायचं नसतं. आणि म्हणून वाणी साहेब एक अभ्यास माणूस. वाणी साहेबांनी एकदा एखाद्या माणसाला दिशा दिली ना ते कधी मी खोटं सांगत नाही, चांगलंच सांगतात. आणि म्हणून वाणी साहेबांची माझी मैत्री गेल्या अनेक वर्षापासून आहे. काय काय माणसं वाणी साहेबांनी युट्यूबला लय वादळाच्या बातम्या तेव्हा ते वादळ फिरतंय तेवढं. माणूस जर फिरला तरच बातमी येणार ना. घरात बसल्या बातमी कोण देईल. काय काय माणसं आमच्या जिल्हा परिषदेमध्ये 4.5 वर्षामध्ये ते खुर्चीवर उठले ना मुख्य तर मुख्यच. त्याला आम्ही काय करणार. त्यांना जिल्हा परिषद कळालीच नाही दुसऱ्याच्या मतदारसंघात. अरे आपल्या मतदारसंघात तुम्हाला जिल्हा परिषद सभागृहामध्ये अजून काही बोलताच आलं नाही. आम्ही त्यांचं नाव ठेवलं मुख्य टिंब टिंब. तुम्हाला आम्ही कधी कोणत्या बाला घाबरत नाही. आणि आमच्या शब्दावर पाय दिला तर आम्ही कोणाला सोडत नाही. ज्याने त्याने ज्याची त्याच्या मतदारसंघामध्ये ज्याची त्याच्या अवकातीप्रमाणे राहावं. देवराम लांडे 20 वर्ष असं तर आम्ही राजकारणामध्ये देवराम लांडे मला काय काय माझ्या कार्यकर्त्यांना लोक विचारतात तुमचा पक्ष कोणता. तेव्हा तुमचा पक्ष देवराम लांडे. वाणी साहेबांच्या मुलाखतीत अनेक जणांनी सांगितलं आमचा पक्ष देवराम लांडे. आणि म्हणून पक्षापेक्षा जातीपेक्षा कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या धर्माचा कोण कुठल्या पक्षाचा माणुसकी कमावली पाहिजे. माणसामध्ये गेलं पाहिजे. रात्र दिवस काम करणारा मी कार्यकर्ता. आणि म्हणून मी ताईला का मानतो का ताई कधी कुणाच्या बद्दल द्वेष करत नाही. ते म्हणणार मी जरी नारायणगाव मतदारसंघामध्ये आहे पण ताई जरी आमच्या मतदारसंघात आल्या तर कधी आमच्याबद्दल एखाद्या द्वेष करणार नाही, कधी वाईट बोलणार नाही. काय काय माणसाला सगळं असते असू द्या. परंतु निश्चितपणे ताई आपल्या कामाचं आम्ही इकडे आलं तर ताईचं कौतुक करत असतो. या ठिकाणी संतोष भाऊनी सांगितल्याप्रमाणे नाना तर काय नाना त्याला अनुभव मला. नाना हुशार माणूस आहे. आणि म्हणून नाना कमी बोलणार पण नाना जास्ती काम करणार असं हे नानाचं व्यक्तिमत्व आहे. त्याने मगाशी सांगितलं वरवरच्या रामभाऊ मेहर साहेबांचं गडी भक्कम आहे पण कमी बोलतोय पण काम आहे भक्कम आहे. केवढी मोठी ग्रामपंचायत वरवरची. ताईने सांगितलं आमचा सरपंच भक्कम आहे. ताई जवळ पोतीने सगळे भक्कमच माणसं असतात कारण ताई तेवढी भक्कम आहे. त्याच्यामुळे म्हणते ताईकडे असणारी माणसं भक्कम असतात कट्टर असतात. आता पंडित आमचा मत पाहुणे पण नाही ताई. आणि त्याला पंडितला पत्रकाराने प्रश्न विचारला म्हणजे नाही मी पक्ष म्हणला तर ताई आणि जात म्हणला तर आदिवासी वादळ. म्हणून ताईने जे जे कार्यकर्ते घडवले असतील ते खरं आम्ही गेल्या 20 वर्षामध्ये आम्ही जिल्हा परिषदेत ताईने आम्ही एकत्र काम करतो. आक्रमकता असते, विकास कामं भांडत असतो. काही काय माणसं काही एकच कामं भांडत नाही पण विनाकारण इथे कुठेतरी आपला फुकटचा माईक भेटला तिथे बोलायचं हळूहळू हळूहळू बोलून चालत नाही. रगील बोललं पाहिजे, डाळत केलं पाहिजे. राजकारण असं चालत नाही. आपण बघतो होता महाराष्ट्रामध्ये राजकारण कसं झालंय. राणे साहेब गेले दिल्लीला आले मंत्री हो. पक्ष सगळेच बदलतात. कोण पक्ष बदलत नाही, सगळेजण पक्ष बदलतात. आणि म्हणून निश्चितपणे राजकारणामध्ये कोण कधी काय करेल काय करेल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक नेत्याने प्रत्येक कार्यकर्त्याने आपलं घर काचच आहे, दुसऱ्याच्या घरात दगडी मारू नका. एकी वेळेवरती फुकटचा युट्यूब घेतला, मोबाईल घेतला का बसला फोटो शेवटी
यानं काय केलं आणि त्यानं काय केलं, आज तू काय केलं बाबा. तुम्ही सगळ्यांनीच पक्ष बदलले, त्याच्यामुळे कुणाबरोबर टीका करू नका. जो तो आपला स्वतःचं राजकारण करत असतो, जो तो त्याच्यावरचा सक्षम असतो. आणि म्हणून उगाच काय मोबाईल काय वाणी साहेब, चायनाचा मोबाईल स्वस्त आहे, बट्टा दाबा काय टाइम लागतो का. काय काय खाऊन पिऊन 2-4 रुपये रोज असला का मोठं शिवडायचं दिवसभर. म्हणून मी त्याची वाणी साहेबांना सांगितलं का वाणी साहेब टीका करणाऱ्यावरती एक सेपरेट युट्यूब काढा, त्याने तिथेच बोलायचं. काम नाही करायचं, काय नाही, फक्त टीका. याची घोडागाडी त्याची घोडागाडी, दुसरा धंदाच आहे. आता एक वाणी साहेब तुम्ही चॅनल करा, तुम्हाला मला धन्यवाद. हे इग्नोर आहे ना, तर मग ते दुसरं एखादं नाव द्या, आपलं ओझर द्या नाव काहीतरी. आणि म्हणून अशा प्रकारच्या जुन्नर तालुक्यामध्ये गमतीच राजकारण झाले. मी आदिवासी भागामध्ये काम करत असताना मी वेगवेगळ्या प्रकारचा माझ्या समाजामध्ये गोरगरीब जनतेमध्ये काम करतोय. मला जर फोन आला ना तर मी 1 तासाच्या आतमध्ये स्पॉटवर पडतो. म्हणजे एसटी असू द्या, अपघात असू द्या, आजारी माणूस असू द्या, एखादा कोरोना पेशंट असू द्या. 3 महिना मी माझी गाडी स्वतःची कोइन सेंटरसाठी, मग ससून असेल, वैश्यम असेल, कुठेही मी पेशंट यायला गाडी फुकव. मी काय उपकार करत नाही. शेवटी जनतेची सेवा करणं हे माझं कर्तव्य, तिथेही तिकीट नाही. आणि म्हणून गर्दीमध्ये गेलं धक्का बसत आहे. एखादा माणूस गर्दी जातच नाही, त्याला धक्का बसायची गरजच नाही. देवदर्शनाला लाईन लागली ना, हे गर्दी, त्याचा गचका त्याला, त्याचा गचका याला. जो बाबा घरात बसतो ना, धक्का बसत येत नाही. असे काय माणसं असतात, असे काय पुढारी आमच्यासारखे बहादर असतात, पोपटपंची. तसलं काय नाही, लोकांना कळतं. आणि म्हणून सत्यवान भाऊ, तुम्हाला माझ्या शुभेच्छा. मी तुमच्या परिसराला, तुमचा पक्ष कोणता असू द्या, कोणता असू द्या पक्ष, देवरामाने तुमच्या परिसरला ना. माझ्या गावाला वाडी तिकडे मध्ये सगळे आणि वादा चौकडे वादा. युट्यूबला समोर बसलेले माझे सगळे फॅन आहेत, सगळे माझे मित्र आहेत. एका देवाला 400 लोकांचं. मला हे असतं काय नाही. देवरामलाने काही कुठल्या जाती धर्माचा विचार करत नाही, सगळ्यांबरोबर आहे. आणि जुन्नर तालुक्यामध्ये एक वेगळेपणा, चांगुलपणा जो माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाकडून कामातून मी निर्माण केलेला आहे. आणि म्हणून मला सर्व जाती धर्माबद्दल आधार आहे. परंतु विशेष करून ग्रामीण भागामध्ये काम करतोय. आणि म्हणून तिकडे अडचणीच्या बाबतीमध्ये मग कुठलाही संघर्ष असेल, मोर्चा असेल, कुठं अपघात असेल, एखाद्या मजुराचे पैसे जरी नसतील तरी देवराम म्हणते जाणार नाही. आपण युट्यूबला बघताय. आणि म्हणून असं आता माझा सकाळी कार्यक्रम आहे निरगुडती जाधववाडी, जवळजवळ तिथं 400-500 महिला होत्या. नाही मोडा पाळला. त्या महिलांबरोबर मी आदिवासी दिन आमच्या गरीब ठाकर आम्ही फुगड्या खेळलो. मला आनंद वाटलो. त्यांच्याबरोबर मिरची वाटत आली, फार आनंद वाटला. उद्या वाणी साहेबांच्या पेपरला बघा तुम्ही, सगळ्या फुगड्या बिगड्या 200-300 महिलांबरोबर. त्या महिला 70-80 वर्षाच्या आमच्या आज्या फडकी घालून डोक्यावर आल्या होत्या. म्हणजे आमचं वादळ ड्रेस घालून आले, तीच फडकी घेऊन मी जाणार. एक वेगळा आनंद. आणि म्हणून गोरगरीब जनतेमध्ये काम करणारा मी कार्यकर्ता आहे. असो या ठिकाणी अमोल भाऊ, तुम्हाला तर काय ताई म्हणजे काय येत नाही, तुमचं सगळं काय फिक्स आहे. काय असेल ते टिंब ग्रामपंचायत असू द्या किंवा ग्रामपंचायत झाल्यानंतर बाकीचं वगैरे वगैरे त्याचं काळजी करू नका. म्हणून आपली मैत्री काय नाही, मैत्रीबद्दल काय काळजी नाही. असो आज अमोल भाऊच्या 8 दिवसाच्या निमित्ताने तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आला. खूप खूप तुम्हाला धन्यवाद. निश्चितपणे कोरोनाचा आता बऱ्यापैकी कमी झाला तरी पण काळजी घ्या. आपण सर्वजण जर आपण वागलो तरच आपण भविष्यात काहीतरी करू शकतो. आणि म्हणून अमोल भाऊने मगाशी नारायणी सांगितल्याप्रमाणे 2-3 ठिकाणी कार्यक्रम केल्यामुळे गर्दी कमी झाली. इथं खूप असे अमोल भाऊचे मित्र आहेत. माझा तर अमोल भाऊ एक नंबरचा. तसा माझा अमोलचा अमोल दोन्ही अमोल, मी असं एक मैत्रीचं नातं. लगेच मला फोन येणार, माझा एकदा युट्यूबला पाहिलं ना, डन मित्र.
होऊन गेली. म्हणून तुम्ही सुद्धा डन करत आम्ही बसून द्या मित्र. मित्र व्हायला टाइम लागत नाही. मैत्री जपायची, मैत्री करायची, लढायचं. डॉक्टर बाबासाहेबांनी शिकवलंय, संघर्ष करा, लढा, रडू नका. रडायचं नाही, बघणत नाही, टवटवीत आहे. टायमध्ये काही फरकच नाही ना. कितीही प्रवासात जाऊ द्या, कितीही काम करू द्या. एवढं काम करत असताना ताईला खरोखर त्या पक्ष म्हणून नाही, परंतु एक महिला भगिनी आणि महिलामध्ये सुद्धा किती ताकद असू शकते, किती काम करू शकतात. कधी थकवा नाही ताईंना. आज दिवसभर कार्यक्रम करून सुद्धा सुरुवात केली येणारला आणि शेवट केलं सावरगावला. ही एक काम करण्याची पद्धत आहे. असो अमोलभाऊच्या वाढदिवसा निमित्ताने खरोखर अमोलभाऊला काम करताना खऱ्या तर आमच्या अमोलभाऊ भुजबळांच्या खरं सहभागी त्यांचाच सिंहाचा वाटा आहे. अमोलभाऊ कधीच घरी नाही विचारा. तर ह्या बाबाला बघा, हा माणूस काय घरात नाही तरी एवढी मुलं शिकवायची, सगळं बघायचं. म्हणजे हा माणूस तिथं नाही, घरात काय मग लक्ष नाही, तरी पण ह्या आमच्या भगिनीने परपंच टोपून धरला. आणि आज 10वीला एवढ्या मुलीला मार्क पाडले. ही सर्व कर्तव्य खरं आमच्या भुजबळताईची आहे. आणि म्हणून अमोल बरोबर भुजबळताईला सुद्धा मी दोन्ही नवरा बायकोंना मी माझ्या पश्चिम भागाच्या वतीनं, पुणे जिल्हा परिषद वतीनं माझ्या ह्या लाडक्या मित्राला, ह्या लाडक्या ताईला लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.